आणि कोकणातल्या दोन नेत्यांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे। दोन्ही नेते मंत्री आहेत, दोन्ही नेते तरुण आहेत, दोघांचे जिल्हे वेगवेगळे आहेत, पण तरीही दोघांमध्ये जाहीर वाद सुरू आहेत। एकमेकांना जोरदार टोले लगावतात। वादाचं कारण वरकरणी मोठं दिसत नाहीये, पण वरकरणी जे दिसतं ते राजकारणात सत्य नसतं। वरकरणी दोन नेत्यांमध्ये दिसणारा हा वाद खरं तर दोन नेत्यांपुरता मर्यादितच नाहीये। हा वाद सुरू झालाय महायुतीमध्ये। कोकण हे फक्त त्याचं एक उदाहरण आहे। वाद घालणारे हे दोन नेते आहेत कोण आणि त्यांच्या वादानं महायुतीतली दरी समोर आणली आहे कशी, पाहूयात हा रिपोर्ट। राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे 2 दिवसांपूर्वी रत्नागिरीत आले। हिंदू जनमोर्चाच्या एका सभेमध्ये सहभागी झाले आणि तिथे जमलेल्या हिंदूंना संबोधित करताना आपले सहकारी मंत्री योगेश कदमांना सुनावून दिले। खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे। FIR मध्ये आज नाव आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही। संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं। म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरं जेव्हा द्यायला लागतील ना, तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना, ते सगळे फोन ऑफ करून बसतील, एक लक्षात ठेवा। तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाहीत, हात कापतील। ते नको रे बाबा, उगाच असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील। त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये 2 गटांमध्ये जोरदार वाद झाला। पुढे पोलिसांमध्ये तक्रार झाली, काही जणांवर गुन्हे दाखल झाले, पण गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्या दबावामुळे या वादामध्ये सहभागी असलेल्या काही जणांवर पोलिसांनी कारवाई केली नाही असा नितेश राणेंचा आरोप आहे। पण हा आरोप राणेंनी आपल्याच मतदारसंघात येऊन केला हे काही योगेश कदमांना रुचलं नाही। मला वाटतं काहीतरी 14 लोकांवर काहीतरी FIR दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि असे आरोपी मला वाटतं ते माझे मित्र आहेत। त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही। ठीक आहे, त्यांनी कुठे सभा घ्यावी काय घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील, आम्हाला आनंद आहे, त्यामध्ये काही दुमत नाही। परंतु माझ्यावरून टीका करत असतील तर मी एकच त्यांना म्हणेन माझ्या मतदारसंघातून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही। नितेश राणे हे भाजपचे नेते आहेत, योगेश कदम शिवसेनेचे नेते आहेत, पण शिवसेनेतून बाहेर पडल्यावर नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले होते। नितेश राणे हे जवळपास 12 वर्ष काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर ते भाजपमध्ये आले। त्यामुळे कायम शिवसेनेत राहिलेल्या योगेश कदमांनी नितेश राणेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेवरच सवाल केला। आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत। आम्ही लहानपणापासून बाळासाहेबांचं बाळकोड आम्हाला रामदास भाईंनी पाजलेलं आहे। आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही। आता ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा, आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे। आता नितेश राणेंची अडचण फक्त इतकीच नाहीये, कारण नितेश राणेंचे बंधू निलेश राणे हे शिवसेनेचेच आमदार आहेत। बहुधा रत्नागिरीतलं वक्तव्य केल्यानंतर नितेश राणेंना याची जाणीव झाली असावी। त्यामुळं पुढच्या काही तासातच नितेश राणेंनी थेट U-टर्न मारला। दुसरीकडे जाणारा बाण त्यांनी अंगावर का घेतला हा सर्वात मोठा प्रश्न आहे। मुळामध्ये माझं भाषण व्यवस्थित बघितलं असतं, ऐकलं असतं। आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। आमची लढाई हे दहशतवाद आणि जिहाद्यांच्या विरोधात आहे। म्हणून हिंदूंनी आपसात भांडू नये। एक हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण एकत्र राहू त्याच दिवशी या जिहाद्यांच्या विरोधात आपण एकत्र लढू शकतो आणि तीच त्या दिवशी माझ्या भाषणाची भूमिका होती। पण नितेश राणेंच्या या सगळ्या वक्तव्यांना पार्श्वभूमी आहे ती कोकणातल्या राजकीय परिस्थितीची। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातल्या 3 जिल्ह्यांमधील 15 पैकी 14 आमदार महायुतीचे आहेत। या 14 आमदारांमध्ये सगळ्यात मोठा वाटा शिंदेंच्या शिवसेनेचा आहे। कोकणात शिवसेनेचे 8 तर भाजपचे फक्त 4 आमदार आहेत। रायगडमध्ये शिवसेनेचे 3 तर भाजपचे 3 आमदार आहेत। रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे 3 तर भाजपचा एकही आमदार नाही। सिंधुदुर्गात शिवसेनेचे 2 तर भाजपचा 1 आमदार आहे। ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेंच्या विरोधातले ठाकरेंचे शिलेदार
शिवसेनेनं गळाला लावायला सुरुवात केली. राजापूरच्या राजन साळवींचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. रत्नागिरीतल्या भास्कर जाधवांच्या नाराजीबाबत सातत्यानं चर्चा होतात. सिंधुदुर्गात वैभव नाईकांनाही आपल्या पक्षात आणण्याचा शिवसेनेच्या उदय सामंतांचा प्रयत्न आहे. आता वैभव नाईक हे राणेंचे कट्टर विरोधक. त्यामुळे या पक्षप्रवेशांमुळे कोकणात शिवसेना स्ट्रॉंग होईल अशी चिंता राणेंना आहे. उदय सामंतांसारखा तगडा नेता असल्यामुळं रत्नागिरीतही भाजपला अजूनही म्हणावे तसे पाय रोवता आलेले नाहीत. नितेश राणेंना जर कोकणाचा नेता म्हणून पुढे यायचं असेल तर फक्त हिंदुत्वाची भूमिका पुरेशी नसेल. कारण कोकणाचा राजकीय रंग हा हिंदुत्वापुरता मर्यादित होणारा नाहीये आणि नितेश राणेंना याची पुरती जाणीव आहे. निलेश राणे यांनी जी निवडणूक लढवली ती धनुष्यबाण या चिन्हावर. एवढ्या वर्षांनंतर राणे कुटुंबियांना कधी वाटलं होतं का की धनुष्यबाण या चिन्हावर आपल्या घरातली कोणी व्यक्ती निवडणूक लढेल? बघा, धनुष्यबाण असो किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी भावनिक विषय आहे. आम्ही लहानपणापासून बाळासाहेबांना बघत आलेलो आहे आणि राणे साहेबांचं आणि त्यांचं हे काय राजकीय नातं नव्हतं. एक फार वेगळं कौटुंबिक आणि फार भावनिक नातं होतं आणि म्हणून बाळासाहेबांचं धनुष्यबाण, बाळासाहेब, फक्त बाळासाहेब, हे आमच्यासाठी फार भावनिक विषय आहे. पुढे निश्चित पद्धतीने आम्हाला तो भावनिक क्षण होता, त्याच्यामध्ये आम्ही काय नकार देणार नाही. पण त्यांना तिथे जायला लागलं, ते स्वतःहून गेले, प्रवेश केला असं नाही. एकंदरीत ती राजकीय परिस्थिती झाली. महायुतीमध्ये आम्ही सगळे लढलो आणि म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या इच्छेनुसार निलेशजींनी आणि राणे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी घेतलेला तो निर्णय. त्यामुळेच आता स्थानिक नेतृत्वाला आव्हान देणं हे नितेश राणेंना क्रमप्राप्त आहे. पण ज्या प्रदेशामध्ये 15 पैकी 14 आमदार हे महायुतीचेच असतात त्या प्रदेशात आपली मुळं पसरवताना फक्त आक्रमक भूमिका फारशी उपयोगी पडत नाही. तिथे पावलं विचारपूर्वकच टाकावी लागतात. नितेश राणेंना हा फरक समजला तरच असा युटर्न घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.